इथे परमार्थात बरं का, इथे लढवायचं पण तेही माया मोहांना. या सगळ्याचा त्याग करून फक्त देव माझा मी देवाचा एवढं एकटेपण पाहिजे तर तुम्ही स्थिर होणार आहात, स्थित होणार आहात, लक्षात घ्या. पण विनंती आहे, अखंडितपणे जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये जगाच्या मालकीच्या आवडीचं सामर्थ्य सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुला पाहिलं आणि पुन्हा माझाच मी राहिलो नाही, याची तुला माझे गेले खरं कोणी. ही अवस्था झाली तर नाथ बाबांच्या मतानुसार चरणी जगन्नाथा चित्त गेले. मग काय अवघीची त्रैलोक्य आनंदाची आता सर्व सुखाचा अधिकारी झालो. तुझं नामस्मरण करावं, सदा नामघोष करू हरिकथा, येणे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आणि जो सर्व सुखी आहे, लक्षात ठेवा, तो जगाच्या मालकाचा कृपांकित आहे. हे 3 गोष्टींवरून ओळखलं जातं. एक तर तो शांत असतो, दुसरा तो स्थिर असतो, आणि तिसरं तो झालेल्या गोष्टीचा विचार करत म्हणजे माघारी बघत. पर तुकोबारांचा शब्द आहे, मागे झाले पाहू नका, पुढे जामीना आहे तुका. जे झालं ते झालं आयुष्य. काही चुकलं असेल, काही चांगलं असेल, काही मिळालं असेल, सगळं सोडायचं. चांगलं वाईट दोन्ही विषय तो त्यांचा झाला नारायण. मग नावडे जनताना माता पिता. पण एवढा विश्वास कसा काय निर्भय झाला? तुम्ही एवढे निर्भय, एवढे निश्चिंत कसे झालात? त्याचं कारण आहे, नोहे सारिता जगाच्या बापाने वेगळं नाही ना केलं, एकरूप करून घेतलंय. अजून सोपं सांगायला गेलं तर देव पहावया गेलो तेथे मग काय अवघाची संसार सुखाचं करेन. आमच्यासारख्याला दुःख काय तुझं पाहता? तुला पाहिलं आणि मी तुझा झालो चैतन्यमय झालो, तुझ्यात आणि माझ्यात अंतर राहिलं नाही. आता जीव दिला पायाकडे, काळालाही हरवायची ताकद वैष्णवात आहे. काळाचेही काळ लढीवार. लक्षात घ्या, ही सामर्थ्य त्या वैष्णवात आहे. आणि हे वैष्णव होण्यासाठी सगळ्यात पहिला जो मार्ग आहे तो रूप पाहता या डोळ्याला तो देव गोड लागला पाहिजे. कारण आपण काल्पनिक माणसं आहे. तुम्हाला सत्य सांगते, आपल्यात सत्य काहीच नाही. इथे सत्य एकच आहे, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास आहे. मग आपली अवस्था कशी आहे? संकल्पे सृष्टी घडी, सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरी रची, मनावर चालणारी माणसं आहे आपण. एका मिनिटात राजा आणि एका मिनिटात रंक आहेत. आपण कल्पनेत जगतो, इमॅजिनेशन मध्ये, ऍडव्हर्टाईज मध्ये. तुम्हाला सोपं उदाहरण सांगते. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? हे उदाहरण बघा. कुठे लिहिलंय का? कुठे नोंद आहे का? अधोरेखित आहे का? अंडरलाईन आहे का? नाही. दिवाळीत मोती लावला नरकात जाशील असं काही. तरी सुद्धा मुगळीकर 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? 2 महिने आधीपासून जाहिरात असती, उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी आताची आहे नाही ना? तुम्ही दिवाळीचा विचार केलाय का? आणि माझी विनंती आहे, हसू वाटलं हसा, त्याला काही जीएसटी नाही, मोफत आहे. हा विदाऊट गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स. आणि कुणी गेलं तरी आपण दुःख करायचं कारण नाही. मला माहित आहे अजित पवार गेले, पण तुम्ही कशाला टेन्शन घ्या? तुम्ही नका घेऊ महाराज. त्यांचे घरचे हसले, तुम्ही कशाला रडता? केलाय का विचार तुम्ही ह्या गोष्टीचा? 18 कारखान्याचा मालक गेला, पाठीमागं बसून सखी काकू हसत होती. आपण दुःख करण्यात मजा नाही ना? अरे ज्यांच्यासाठी आयुष्य पणाला लावलं ते कुटुंब हसत होतं, आणि ज्या लोकांसाठी थोडं फार काम केलं ती माणसं रडत होती. हेच कलियुग आहे, हीच कल्पना आहे, हेच सत्य आहे. इथे कोणी कोणाचं हे थोडं डोक्यात घ्या, म्हणून आनंद घ्या बाबांनो. विनंती आहे माझी, तुम्हालाही माय हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाच वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं नाचत होती तर घरी गेले कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या म्हणजे लय संती नालती म्हणतात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजांकडे तो नाचत होती. जगाचं जरा अवघडच आहे. मलाही डबलच वाटतं. माझ्या ज्ञानोबा म्हणतात ते खोटं नाही. जगी आवडण्याची करावी, संबंधे सोयीची न धरावी, ऐसी जीवी चाल बहू. माऊली म्हणले मला फार आवडतं लोकांनी वाईट म्हटलेलं. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव लागते. आणि जेव्हा लोक कौतुक करतात त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा अहंकारात देवपणच विसरलं जातं. त्याच्यामुळे माझी विनंतीच आहे, लोकांनी नाकारावं आणि जगाच्या बापानं स्वीकारावं असं आयुष्य वैष्णव. लक्षात घ्या, एकदा मन तिथे गेलं की माणूस दुरावला जात नाही. आता कुठे धामी म्हणत तुझे चरण देखली या भाग गेला. खरं कुणाला म्हणायचं? तो स्टेबल आहे, स्थिर आहे, म्हणतोनी नवनीता पैसे घे अनंता, बाया व्यक्त कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. आपलं आयुष्यातही हेच चुकतं दादा. आता बरीच तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. प्रत्येक लेकराला वाटत असेल कष्ट तर मी फार करतोय पण जगाचा बाप देत नाही. असं शक्यच नाही बरं. तुम्ही कष्ट करा पण जगाच्या बापानं
माहिती आहे ना, बोलायचं. वाटलं तर कीर्तन झालं तुमच्या पुढच्यांना मी 200 देते, तुम्ही बोला बाबा. मला चांगलं माहित आहे आजकालची माणसं घेतल्याशिवाय बोलत नाही मला. आजकाल सवय लागली. आता उद्या रिझल्ट आहे, बरं आहे ना तुमचं, बरं आहे ना? नाही तुमचं नाही, आमच्या महाराष्ट्रात आहे. सॉरी, मी लक्षातच नाही मी कर्नाटकात आहे. मी म्हणते महाराष्ट्र आमचा उद्याच्याला रिझल्ट आहे ना, पंचायत समिती. हा भारी आहे, पण काही म्हणा, लोकांना नावं ठेवणारे आम्ही पण कधी स्वतःचा विचार करत नाही. यहाँ कोई मरे वोटो के लिए और कोई मरे नोटो के लिए. लोकांना नावं ठेवायला आपला अधिकार हवा की नको? आपण कुठे शाणे आहोत? यहाँ कोई मरे वोटो के लिए पर कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी गेलो त्यांना तीळ मात्र कदर नाही आमची. त्यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गलगल साडी पेटलं तरी चालतंय. कसला देव देश धर्म राहिला? नवल वाटतं मला माऊली. कशाचं? साधाच प्रश्न आहे माझा तुम्हाला. कीर्तनाला बसतले मायबाप, ज्याला घरातला बाप कळला नाही पंढरीचा बाप कळेल ही अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही का? ज्याला घरातलीच माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या श्लोकात न कळणार आहे दादा? करायला विचार. ज्याला माणुसकीच कळली नाही त्याला संत कळून तरी फायदा काय? काहीच नाही ना. आमचं म्हणजे कसं आहे, परमात्म्याची सुद्धा आमच्या स्थितीनुसार व्याख्या आहे. आम्हाला जसा जमेल जसा पटेल. तुम्ही आम्ही सगळे आमचा परमार्थ म्हणजे सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून घालतो. म्हणजे मी काय म्हणते, खायचं तर 7 दिवस खायचं. सोमवार गुरुवारला काय फरक पडतो? काय सोमवार गुरुवारच देव जागा असतो का? आकारात खायचं, श्रावणात पाळायचं. महादेवाला गटारी अमावस्या दिसत नाही का? महादेवाला माहित नाही तुम्ही. मला काही म्हणा, या वर्षी फार आनंद झाला. 31 डिसेंबरला एकादश होती. असं भारी वाटलं महाराज जिंदगी देऊ. म्हणलं देवा तू आहे रे, तू काही म्हणतो आहेस. म्हणलं विठ्ठला काय लोकांची फजिती दादा. 31 डिसेंबरला एकादश आणि 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलं खातं रे. काय लय लोक रे वेळासारखी विचार करायला लागली. आणि खाणारी पिणारी माणसं काय साधी आहेत का? ही खाणारी माणसं सत्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वर चितर तरी द्या. सत्य तरी बातमीतलं खालतो तरी खालतो का नाही? बरं चला. आणि हे शिवलीला पाटील सांगत नाहीये, शास्त्र सांगतं. आपल्या हिंदू धर्मात, सनातन धर्मात 7 गोष्टी निषेध आहेत. कर्माचे 5 प्रकार: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म आणि निषेध कर्म. निषेध म्हणजे जे करायचंच नाहीये. नित्य हरिपाठ, काकडा हे नित्य कर्म झालं. नैमित्तिक आता जे करतोय निमित्तानं केलेलं कर्म. प्रायश्चित्त आपल्याकडनं जे चुकलंय त्याच्यासाठी आपण जे साधना करतो ते प्रायश्चित्त कर्म. काम्य कर्म पोटासाठी आपण जे व्यापार शेती करतो ते काम्य कर्म. आणि निषेध कर्म, निषेध म्हणजे जे करायचं नसतं. 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात केल्या की त्या माणसाला मोक्ष नाही. कुठल्या 7? धुतच्च मासम, मदिराच्च वेश्या, मुव्यात चौर्यम, प्रदार सेवा, एतानी सप्त व्यसनानी लोके, घोराती घोरम नरकम नयंती. घोरातल्या घोर नरकात जावं लागतं त्याला जो या 7 गोष्टी करतो. श्लोकात कळल्या नसतील, मराठीत स्पष्ट सांगते. पहिला मांसाहार. नाही चालत, खरंच नाही चालत हो. तुम्ही बी कोणाच्या नाही. काही घरातल्या बायकाच खतरनाक. काही घरातली बाईच म्हणते रविवार आज आणा की पिंट्याला आवडतंय की चांगलं करते. बरं तुझ्या हाताला हेच चांगलं जमत, दुसरं काय टोचत. आणि पुन्हा म्हणायचं नाही ग देवाने वाटोळं केलं. आता बायका ऊर फार बडवतात, देवानं माझं वाटोळं केलं. देवानं काय संबंध आहे? कर्मानं केलं ना ग माय. मला उत्तर द्या तुम्ही. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग? शेवटचा हरिपाठात अभंग कधी तोंडात आला? निस्वार्थी देवाच्या दर्शनाला शेवटचं कधी गेलात ग? अगं भजन करताना निस्वार्थी भावनेनं शेवटचं कधी केलं? लोकाविषयी शेवटचा चांगला विचार कधी केला? अगं लोकांचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? देवानं चांगलं करायला कसा देव चांगलं करील बरं? तुम्ही काही चांगलं वागायला नको. बरं परमार्थ केला तोही सारखा पोटी. नवरात्राची उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोकती म्हणा त्यात घालून हल्लं पाहिजे. पहिलं तर सांग
त्याच्यामुळे सत्य पांडुरंग स्वीकारा. नमो विश्वरूपा विष्णू माय पापा अपार अमोपा पांडुरंगा. तू निर्मित आहेस. ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी करशती. अंशच तुझा देवा. तुला नाकारणं म्हणजे किती मूर्खपणाचं लक्षण आहे. आजकाल शिकली सवरलेली माणसं आम्हाला म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू, इट्स युअर कॉल. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. पण पिढ्यानं पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी पदरात पडायला प्रारब्ध प्रबलच लागेल तुम्हाला. ते कोणाचंही काम नाही, तर पूर्वजन्मीची पुण्याईच लागेल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. उगाच देव नाही आवडत आहे, खरंच नाही. फार प्रारब्ध प्रबळ लागतं देव आवडायला. त्या लेकराच्या पदरात जर परमात्म्याचं नामचिंतन पडतंय ना, त्या आई बापाची पुण्याई आहे, सामर्थ्याने. तुम्ही आज सप्ताह करताय मारुती महाराजांच्या नामाने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने. तुम्ही आशीर्वाद देताय ना कुणाचा तरी, संतांचे आशीर्वाद लावताय, मग सप्ताह करताय. आणि कौतुक आहे तुमचं मुगळीकर. सप्त्याचं दुसरं वर्ष आहे, पण असं वाटतंय गेली कित्येक पिढ्या तुम्ही सप्ताह करताय तेवढ्या सुंदर पद्धतीने. 2 वर्षात जर तुम्ही एवढं सुंदर नियोजन करताय ना, तर मी विचार करते 200 वर्षात तुमचं सप्ताह कुठं असेल दादा, काय सामर्थ्य असेल तुमच्या सप्त्याला. भाग्यवान आहे. आज तुमच्या गावाचं कौतुक केलंय. वाज वाटाय अवघडायला कशात बी कोण कुंचितपणा आहे, तर मन मोठं करीत जा. हा, हे त्या टाळ्या सुद्धा उपकार आहे. धर घे धर धर घे धर. थोडी अगदी असू द्या. नाही, आम्ही माणसं आहे ना, म्हणजे माणसं बसताना अशी बसतात एकदम ऍक्ट. तुम्ही गोड बसलाय. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी हाय, तू आहे, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. आय एम गुड फॉर नथिंग रे. मी नसल्यापेक्षा असलेलं बरं असा विषय. पण एक नक्की सांगेल, माझ्या वडिलांसारखे आहात, भावासारखे आहात, आईसारखे आहात. पोटच्या पुरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात, हो की नाही? का बरं? पोटची रक्ताची आहे, नातं आहे. तसंच आहे हो. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी विठ्ठल दावी नांदल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य तुमच्या नजरेत करेल. हेच तर सांगतोय. तुझं पाहता तू एका विशिष्ट ठिकाणी नाहीयेस. मला माहित असावं, शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होईल असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळेल असं नाहीये. माझं ज्ञानोबा सांगतात, जेव्हा प्रत्येकात मला वासुदेव दिसेल त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी मी असेल. ही सामर्थ्यता माझ्याकडे असतात. हे समस्तही वासुदेव आई सापती रसाचा ओटीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी आतोची. तोच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी आहे, ज्याला जगाच्या मालकाला सगळीकडे पाहता येत आहे. सर्वागती राम अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरा म्हटला अग्नी सुद्धा नाहीये. पंचमहाभूत मी अनुरेनो मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल. नाकारतोयस कोणाला, तर लपतोयस कोणापासून? नाही चालत. आपल्या कधीच जगाच्या मालकाला एका विशिष्ट ठिकाणी बघणं नाहीये. मग काहीतरी माणसं म्हणली देव जर सगळीकडेच आहे, माणसं म्हटली देव जर सगळीकडेच आहे. बिचारा कॅमेरावालाच लय अवघड असतं. त्या जगाचा फोटो काढतो पण त्यांचाच कोणी काढत ती मारण्याची महाराज. काही काही कीर्तनकार शूट करू देत नाही, जी करू देतात त्यांना माणसं बसू देत नाही महाराज. खतरनाकच पॅटर्न आहे. बिचारांचं नावच आहे ना कॅमेरा. कळलं त्याला, कळलं महाराज. केशव बाबा सांगतात कॅमेरा सब तेरा कॅमेरा म्हणून बसू द्या महाराज. तुम्हाला ऐकता येतं बा, हरकत नाही. या विषयाकडे सामर्थ्य आहे. माझी नजर एवढी प्रबळ आहे देवा, तू सुंदर आहेस, यात वादच नाही. देवा इतकं सुंदर विश्वास. पण लक्षात घ्या, बोलणारे तुकोबार आहे ते बाह्य अंगाने सुंदर म्हणत नाहीये देवाला. किंवा एका काल्पनिक ठिकाणी जगद्गुरु तुकोबार आहे, देवाला बाह्य अंगाने सुंदर म्हणणं हे संतत्वाला शोभणार नाहीये. आपण सुंदर कधी म्हणतो, अंगकाठी चांगली पाहिजे, रंग गोरा पाहिजे, व्यवस्थित जिथल्या तिथे नाक डोळे पाहिजे, तो व्यक्ती सुंदर. पहिल्याच कॅटेगरीमध्ये देव बसत नाही. देव गोरा नाही. देव कसा सावळा आहे, तरी सुद्धा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचना. मी तुझ्याकडे का बघून सुखावलो जातोय? तुझा स्वभाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव
सांगते मला, लेख म्हणून सांगते. तुम्हाला खरंच वाटत असेल ना लेख सुखाना नांदावी, तर पोरगा निर्व्यसनी असावा, स्वाभिमानी असावा, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या आई वडिलांना पांडुरंग मानणारा असावा. तो तुमच्या लेकीला लक्ष्मी मानायला मागे पुढे बघणार. तुम्हाला वाटतं त्याचे मायबाप मेलेले असावे, असं नाही चालत आहे. आणि तुम्ही काय डोकेबाज पोरं आहेत रे. तुम्हाला सख्खी बहीण म्हणून नजरेत नजर घालून विचारते, काय डोकं आहे तुमचं? जी पोरगी 25 वर्ष आपल्या आई बापासोबत राहून त्या आई बाबाच्या नावाला कलंक लावायला मागे पुढे बघत नाही, तुमच्यासोबत हात धरून यायला तयार होते, जी स्वतःच्या कुळाला कलंक लावते, जी स्वतःच्या पोटच्या आईची झाली नाही, पोटच्या बापाची झाली नाही, ती तुमचा संसार सुखाचा करेल, हे डोकं तरी कसं वापरता रे? काही डोकं घालवे काय तुम्ही? तुम्हाला बहीण म्हणून विचारते मी, काय लॉजिक आहे? करा ना विचार. अरे आईनं त्याच्या कमी प्रेम केलं असेल, तिच्या बापानं कमी प्रेम केलं असेल तिच्यावर, 4 पैशासाठी तुमच्यासोबत यायला तयार झाली, उद्या त्याला 4 पैशासाठी घर सोडायला तयार होणार नाही का? डोकं वापरीचं जरा, कळलं त्यालाच कळलं. लय नाटके दे मला, लय माझं डोकं लय हालतं दादा. एकतर या जगात प्रेम बिम काही निस्वार्थी राहिलं. ही राधाकृष्णाची नावं घेते, ती काही यांची पात्रता नाही ना आपली आहे. आपण राधाकृष्ण जिंदगीत होऊ शकत नाही दादा. राधेसारखं सामर्थ्य आपल्याला मिळणं शक्य आहे का? कृष्णासारखं आपण होणं शक्य आहे का? तुम्हाला कृष्ण माहित तर आहे का? तुम्हाला वाटतं राधाकृष्णाचं लग्न झालं नाही, त्यांचं प्रेम मग आपल्याला काय होतंय? शेवटे तू लय व्याप करेल का? तुला मी सांगते, तुम्ही नीट राहा. तुम्ही देवाकडे यायचं नाही, बाकी तुम्हाला काय करायचं ते करा. इतके त्या राधाकृष्णाचं स्टेटस ठेवतात ना, कंटाळा येतो कधी कधी बघायचा. ते आपण होऊ शकतोय का बरं? का कृष्णाने बायका केल्या? ठीक आहे 16,000 108 केल्या, पण का केल्या? 16,100 पुरी कंसाच्या कारावासात शेवटी भगवंताकडे याचना केली, पोरी आहेत आम्ही, परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज स्वीकारणार आहे का? 7व्या अवतारामध्ये सीताबाई पत्नी होत्या, तुमच्या देवी होत्या, अर्धांगिनी होत्या, तरी समाजाने अग्निपरीक्षा द्यायला लावली. असा समाज आहे हा. आम्ही गवळ्याच्या गवळणी आमच्या पावित्र्याची पावती कोणाकोणाला दाखवत फिरायची, आणि कोण स्वीकारणार आहे? त्याच्यापेक्षा देवा, हिंदू धर्मातल्या बाया आहेत, जगता आलं ना, नजर वर करून स्वाभिमानानं जगू, कलंकित जगण्यापेक्षा जीव तुझ्या चरणावर सोडेल सामर्थ्य आमच्या मंडळात. मग कृष्णाने सांगावं तुमची चूक आहे का? नाही. मग का मरायचं? चूक नाही तिथं घाबरायचं. तू का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय, जे तुला घाबरवतायत ते मरतील, तू कशाला मरतीयस? पण तेव्हा जगणं अवघड आहे ना रे. एक कुठलाच पुरुष मोठ्या मनाने आम्हाला स्वीकारणार नाही, आणि न पुरुषाचं कोणी सुखानं जगू देणार. मग त्यापेक्षा तू सांग काय करावं? कृष्णाने सांगितलं स्वाभिमानानं जगा. विचारलं तुम्हाला कुणी कोण तुम्ही, ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला अधिकारानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. काम उघडू नये का? त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. ही फक्त कल्पना आहे की देवाने बायका केली. तू परमात्मा आहे रे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे काढू वाचे कोण. कळणार आहे का तुमच्या आमच्या सारख्यांना? आणि का वाकडीत तरी पडायचं? जिथे आपला हात पोचत नाही तिथे आपण शांत बसायचं. संत आणि देव आपल्या कळायच्या बाहेर आहेत, आपण तसे नाही होऊ शकत. मग एवढंच करा, ह्याची भावी माझी आस, जन्मोजन्मी दासत्व स्वीकारू दे. तुझं नको मला अधिकार, तुझ्या रूपात मला गोडी लागू दे, तुझ्या नामात मला गोडी लागू दे, तुझं अस्तित्व नकोय मला. काय झालंय? आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःलाच महंत मानणं ही कल्पना नाहीये का? कुठला तरी मोठा माणूस मी मोठा आहे असं म्हणतो का? आणि जो म्हणतो तो मोठा कसं काय? एखादा माणूस भर कीर्तनात आला, भर कीर्तनात येऊन साहेब होतात, तो काय वारकरी होता का? तो साहेब होता. त्याचे 2-4 कार्यकर्ते कानात येऊन म्हणले ताई साहेबाचं नाव घ्या. हा, मग साहेबांनी सांगितलं ना कार्यकर्त्यांना, ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या प्रत्येक साहेबाला उत्तर आहे, साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तर तुम्ही एकदा विचार करा तुम्ही कोण आहे. तुम्हाला सांगायला लागतं ना दादा. आमच्या कपाळाचं गंधन, गळ्यातली तुळशीची माळ बघितली की वेडा माणूस सुद्धा म्हणतो अरे वारकरी आहे, जगाच्या प्राचाचा त्रास आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंद्र टिळा, हृदयी कळवळा, म्हणजे सांभाळता आला. दुसऱ्याच्या वेदनात स्वतःला वेदना व्हावी तर तो वैष्णव आहे. एवढं सांभाळा ना, मग काय जात? विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा.
निश्चिंत झालास की रे बाबा. देवा तूच तर उत्तर दिलंस आणि तूच प्रश्न विचारतोस. तूच सांग ना कृष्णा, ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा. तू माझ्यासाठी जागा ना. मी का निश्चिंत राहू नको, घालून या भार राहिलो निश्चिंती, मिरविले संधी विठोबासी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी. मग मला दुःख कसलं, माझ्यासाठी माझे चित्त तुझे, मी तुझा. हे सत्य मी एकदा स्वीकारलं की मला दुःख होत. पण जोपर्यंत मी हे सत्य स्वीकारत नाही की तू माझा आहे, तोपर्यंत मला कधीच कोणी सुखात नांदवू शकत. पण तेव्हा तू माझा होण्यासाठी माझी सगळ्यात पहिली पायरी सुंदरते ध्यान होय. तुझं रूप गोड लागलं, कारण आपण प्रापंचिक आहे. एखादी गोष्ट आपल्याला सुंदर दिसली की आपण अट्रॅक्ट होतो, पटकन तिकडं जातो, आपली भावना तिकडं निर्मित होते. मग संतांनी डोळ्यातूनच विचार केला की माझ्या मनालाच तू इतका आवडलास की आता डोळ्याला तुझ्याशिवाय काही गोड दिसत, इतका देव गोड लागला पाहिजे. बस शंकराचार्यांचं मत आहे. तेव्हा इतकं गोड कोण? अधरम मधुरम वैतलम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वैतलम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गहनम मधुरम हृदयम मधुरम गहनम मधुरम मदाधिपति विरकिरम मधुरम अधरम मधुरम विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज मनात विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मिठी पडली आपोआप तुझा झालो. जेव्हा विचार केला तू किती गोड सांभाळतोस. चोकोबांसाठी महार झालास, हृदयासाठी चांभार झालास, गुरुबांसाठी कुंभार झालास, नवरींसाठी सोनार झालास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, चोकोबाईसाठी सखू झालास, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, मुक्ताईंना समरूप केलंस, कामोपात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, नामदेवरायाचा घास खाल्लास, तुकोबांचा गाथा तरवलास, माऊलींना भिंत चालवायला सामर्थ्य दिलंस. किती करशील विठ्ठला. अरे चोखोबाच्या बायकोसाठी बाई झालास, आमच्यासाठी आई झालास. एवढं साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, मग दृष्टी न फिरे. जर तू सांभाळतोय तर राजयाची कामता, काय भीक मागे मनाची जोगे. अहो मी हवं ती करायला तयार आहे. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. मी बोलतोय तू करतोय, मी नुसतं म्हणावं हे होतंय, तू ते करून दाखवतोयस. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. तू सत्य करतोयस रे आमचं बोलणं. तू का म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी. शिकविता धनी तुझ्यामुळेच चाललं ना त्याचं. मग मी कशाला इकडे तिकडे पाहावं. तू आहेस की हे जे काही चाललंय ना. मीरापती कृपा मेरा नाम हो
असं पिवळं पितांबर नेसलेला भगवान श्रीकृष्ण 70-75 वर्षाच्या म्हातारीने बघितला. मनातल्या मनात म्हणली, देवा जरा मोठा असता तर तुझ्याशीच लग्न केलं असतं, आत्ता मागताना सोडलं असतं. देवाला न सांगता तुम्हा कळू येते त्यात तो कृष्ण लगेच मोठा झाला. पिवळं पितांबरातला कृष्ण लगेच मोठा झाला आणि म्हातारीच्या शेजारी येऊन म्हटला, करतेस का ग लग्न? म्हातारी म्हणली, देवा उगं म्हणले मग का खरं करायचं असतं का? म्हातारा मारेल ना मला. देवा तू माझा असावा हा अट्टहास नाहीये, तू असावा हा अट्टहास. तू माझा असावा याची काय गरज आहे? तू आहेस माझ्यासाठी हे खूप आहे. नातं कशाला? तू नवरा बायको नातं नकोच, कुठलाच स्वार्थ नको, निस्वार्थी तू माझा असावा. मी दास असावं तुझं, चाकर असावं मी तुझं, कशाला अधिकार नको. खरं सांगू का, परमार्थात शिकण्यासारखं खूप आहे. पण काय माहिती, तुमचा काळ वेगळा होता. गावाची सकाळ वासुदेवानं आणि सायंकाळ रामायणानं व्हायची. आमच्या पिढीला मात्र जरा दुरावस्था आली. गावातला वासुदेवही गेला आणि रामायण सांगणारा सुंदर आजोबाही गेला. आम्हाला काही राम कळे ना, त्याच्यामुळे आम्हाला मर्यादाही कळेना. माझा प्रश्नच आहे की हो, रामच नाही कळला तर मर्यादा काय कळणार? लक्ष्मणच नाही कळले तर वैराग्य काय कळणार? भरतच नाही कळले तर भक्ती काय कळणार? शत्रुघ्नच नाही कळले तर बंधुत्व काय कळणार? अहो सीताच नाही कळली तर पातिव्रत्य काय कळणार? उर्मिलाच नाही कळली तर त्याग काय कळणार? मारुतीच नाही कळलं तर अधिकार काय कळणार? हे कळण्यासाठी आम्ही 4 पुस्तकं जास्त शिकलेली लेकरं ज्ञानेश्वरीला मागे टाकायचा प्रयत्न करतो, पण आम्हाला हे कळत नाही, मूळ अध्यात्म आहे. विज्ञान त्याला आलेलं फळ आहे. अध्यात्माला पाणी घातल्याशिवाय विज्ञानाचं फळ पदरात नाही पडणार आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. हे जे विज्ञानाच्या टिमक्या वाजवणारी मोठी माणसं असतात ना, त्यांना कधीतरी सांगा सगळ्यात मोठे सायंटिस्टच ज्ञानोबराय होते. माऊलींसारखं सर्वज्ञ जगात पुन्हा होणं शक्य नाहीये. करा ना विचार, डीपली थिंक करा. या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लागला. विजेचा शोध एडिसनच्या 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मला सांगतात, उदकाशेनी आवेशे प्रकटले ते जलकलखित दिसे तर या विजू माझी असे शरीर काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्या संतांनी स्पष्ट केलं. सातोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून दे. काय असतील ना ज्ञानोबराय? अनुभव आहे रे आम्हाला. 25 वर्षाची पोरगी आहे मी. काय वाटतं तुम्हाला? एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली असेल का कुठल्या वनात जाऊन? काही नाही. माझे आईबाप मालकरी आहेत हे माझं भाग्य आहे. माझा बाप आता ह्याची पण वाट बघायला होतं, एवढं मिठीने गेलोय. मोठा माणूस उठला तर काही वाटत नाही मला, ठीक आहे नाही? जाऊ द्या, मरू द्या विषयाकडे. मी एवढ्या कौतुकानं का कीर्तन करू शकते? माझं घर, माझा बाप मालकरी आहे. सुपारी खात नाही आपला बाप. कौतुकानं सांगू शकते व्यसन करू नका. माझा बापच सुपारी खात असता, मी काय लोकांना ज्ञान सांगू शकले असते? हे डोक्यात ठेवा ना तुम्ही. ही जे तुम्ही माणसं म्हणता ना लेकरांना सुधरून वागा, सुधरून वागा, आधी तुम्ही सुधरा. म्हातारी माणसं नाही म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. आणि का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. मी उघड्या डोळ्याने बघितलं की तुम्हाला. हा, तुम्ही मारुतीच्या वाटेवर बसून पत्ते खेळले, भिंगाच्या जन्मात राणी
सगळं कळतं देवा असं काय करत. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागू नका. लोक कशालाच चांगलं म्हणत नाही. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागू नका. चांगलं वागणं तुम्हाला समाधान देत आहे म्हणून चांगलं वागणं जे आयुष्य सुखकर करतंय तुमचं, त्याच्यासाठी देवाचं नाव घ्या. कुणीतरी म्हटलं जर देवाचं नाव काहीच परिस्थिती बदलत नाही तर देवाचं नाव घ्यायचं कशाला. काम उघडू नये का. परिस्थिती बदलण्यासाठी देवाचं नाव घ्यायचं नसतं. परिस्थिती बदलण्यासाठी देवाचं नाव बळ देतं म्हणून देवाचं नाव घ्यायचं असतं. बदलायची परिस्थिती आपल्यालाच असते. आई वडिलांची स्वप्न आपल्यालाच पुरी करायची असतात. या विषयाकडे तुम्हालाही सांगते माय म्हातारे पण लय आजो नुसत्या दारात बसणार. आजकालच्या काही पोरी आहेत का, ह्यांना काय लाज आहेत का, आमच्या जमण्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इजिटीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झडय माय, सगळं आयतं भेटलं माय, वय ग माय. आय विल एक्सेप्टेड, मान्य आम्हाला. तुम्ही खरंच मागच्या पिढीने फार सहन केलंय, त्यात काही विवादच नाही. मागच्या माणसांनी सहन केलं म्हणून आम्हाला सुखाचे दिवस आले हे देवाच्या दारात मान्यच करावं लागेल. हे प्रत्येकालाच मान्य करावं लागेल. खरंच तुम्ही सहन केलं पण तुम्ही थोडा धीरही घ्या. हे उतरते वयामध्ये चुकीच्या गोष्टी करू नका. आता या म्हाताऱ्या बायका हे काही असं सांगत नाही मिसरी चुलती. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. हिचं कसं ऐकायचं आम्ही. हातावर वास त्या मिसरी वालीचा आणि हिनं कसं ज्ञान सांगितलेलं ऐकायचं. अहो असला वास मला वाईट वाटतं. बारक्या लेकराचं माझा मत मुख घेतली एका दिवशी चक्कर येईल त्याला हिच्या वासानं महाराज. नका बाबा तुम्हाला नीट सांगते बघा ना सांगा. तंबाखू भाजलेली काय कच्ची काय तंबाखू ती व्यसन ते. मी तुम्हाला म्हटलं ना आपल्या 7 गोष्टी चालत नाही त्यात पहिला मांसाहार लक्षात आहे ना. तुम्हाला म्हणलं ना फिरायचं पण यायचं.